नमस्कार, तुम्ही पाहतात अल्फाज टाइम्स. मी श्वेता बेरड. आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे विविध क्षेत्रात कामगारांचा गौरव. मुंबई येथे 1 मे रोजी झालेल्या आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला असून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात वाहतूक विभागातील दीपमाला राजू नायर यांना निडर व उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या धाडसाची आणि कर्तव्यदक्षतेची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. कार्यक्रमात रिक्षा व्यवसायांशी संबंधित विविध कामगार बंधू, मेकॅनिक, वेल्डर, पेंटर, फूट मेकॅनिक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्यामुळेच रिक्षा उद्योग सुलभपणे चालतो हे संघटनेने अधोरेखित केले. आझाद रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात एकता, श्रमाची प्रतिष्ठा आणि कामगार हक्कांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. घेऊन आज शफीबाईंनी हे रिक्षा चालकांना आतापर्यंत मला वाटत नाही कुठल्या संघटनेने एकत्र गोळा केले. गेल्या वर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिक सत्कार केलेला होता, याही वर्षी करतोय. पण शफीबाईंची कल्पना ही अशी असते की तळागाळामध्ये रिक्षावाल्याला कुणी जर हे करत नसेल पण आपण का करायचं नाही, अशी शफीबाईंची कल्पना आली. त्यांनी सगळ्यांना विचारलं, सांगितलं आणि म्हटले हा कार्यक्रम आपण ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत की जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, ज्यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत आपलं घर चालवलं, अशा रिक्षा चालकांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि त्याला सर्व जणांनी साथ दिली आणि तो कार्यक्रम आज आपल्या समोर. मला एक बोलायचं की सरकारने काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केलेली आहे.
फक्त घोषणा ही कागदावरच राहिलेली आहे, अजूनही ती अंमलबजावणी कशी करण्यात आलेली नाहीये. यासाठी आज नाईलाजाने हे वाक्य बोलतोय की आमच्यासारख्या रिक्षा संघटनांना आमच्या वरिष्ठ ज्येष्ठ रिक्षा चालक सहकारी जे त्यांचे आम्हाला स्वागत आणि सत्कार कार्यक्रम इथे घ्यावा लागतोय. याऐवजी सरकारने कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी केली व आमच्या ज्येष्ठ रिक्षा चालकांना न्याय दिला. त्यांना त्यांच्या हक्काचं जे मानधन आहे ते मानधन द्यावं, लवकरात लवकर द्यावं. आता बघा अब्दुल अजीज गाझीखान आहेत, सुनील भोपळे आहेत, अशी इथं कित्येक इथे आपल्याकडे धुमाळ मी लोणकर 70 वयापेक्षा त्यांचं वय आहे. किती वर्ष रिक्षा चालवणार आणि आपल्या प्रपंच आपला संसार चालवणार. यासाठी सरकारला आमच्याबद्दल काही मनामध्ये विचार नाही आहेत का? तर माझी सरकारला हीच अपेक्षा आहे, हीच विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर कल्याणकारी महामंडळाची जी अंमलबजावणी आहे ती करावी आणि आम्हाला व्यवसाय द्यावा, आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला आमचा हक्क द्यावा. असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.